नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पोलीस भरती 2024 आजपर्यंत कुठे किती अर्ज आले, कोणत्या जिल्ह्यामध्ये आतापर्यंत किती अर्ज आले, आजची तारीख मित्रांनो 31 मार्च 2024 आणि तुम्हाला या ठिकाणी मित्रांनो 86 प्लस घटकाची माहिती तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे। SRPF कारागृह चालक, बँड्समन, शिपाई, ठीक आहे। तर आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून मित्रांनो तुम्हाला 86 प्लस घटकाची माहिती सांगणार आहे, कुठे किती अर्ज आले याबद्दल। तर आजचा व्हिडिओ मित्रांनो खूप महत्त्वाचा होणार आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, नोकरी लाईन मराठी यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे। तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल आणि पोलीस भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो आणि अशा प्रकारे रोजच्या रोज मी तुम्हाला अपडेट देत असतो की कुठे किती अर्ज आले याबद्दल, ठीक आहे। तर पहा मित्रांनो, व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी सर्वांना एक रिक्वेस्ट आहे मित्रांनो, हात जोडून ज्यांनी सुद्धा 31 मार्चला फॉर्म भरला असेल तर या व्हिडिओ खाली मित्रांनो तुम्ही कमेंट करा, तुमच्या जिल्ह्याचं नाव त्या ठिकाणी टाका, टोकन क्रमांक सांगा, जेणेकरून मित्रांनो विद्यार्थ्यांना तुमच्यापासून फायदा होणार आहे, ठीक आहे। आणि तुम्ही जर मित्रांनो कमेंटमध्ये सांगणार आहे तर तुमचं या ठिकाणी मित्रांनो आपण तुमचे कमेंट सुद्धा आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहे, ठीक आहे। तर काल विद्यार्थ्यांनी काही कमेंट केले होते की किती फॉर्म आले, तर त्यांची तुम्हाला कमेंट या ठिकाणी सर्वात आधी दाखवून देतो। तर तुम्ही या ठिकाणी बघू शकता, या ठिकाणी यूट्यूबवर बऱ्याच विद्यार्थ्यांचे कमेंट आले कुठे किती अर्ज आले याबद्दल। तर रत्नागिरी या ठिकाणी 8,966 हे सांगत आहे, त्यानंतर मीरा भाईंदरला 15,000 सांगत आहे, त्यानंतर बँड्समन रायगड या ठिकाणी 3,000 प्लस सांगत आहे, त्याचबरोबर गोंदिया या ठिकाणी 13,000 प्लस सांगत आहे आणि वाशिम या ठिकाणी तुम्ही बघू शकता 1,800 प्लस या ठिकाणी सांगत आहे, त्याचबरोबर गोंदिया पोलीस 13,000 प्लस, त्याचबरोबर मीरा भाईंदर 12,000 प्लस सांगत आहे, SP बीड 7,000 प्लस, त्याचबरोबर जळगाव पोलीस 3,500 प्लस, त्याचबरोबर मुंबई कारागृह 40,000। पोलीस कॉन्स्टेबल SRPF, तर SRPF गट क्रमांक 4 नागपूर आहे। तर या ठिकाणी जवळपास विद्यार्थी मित्रांनो 13,641 अर्ज आले, तर या ठिकाणी जवळपास 15 ते 16,000 प्लस अर्ज आतापर्यंत गेलेले आहे। त्यानंतर पहा विद्यार्थी मित्रांनो, पोलीस कॉन्स्टेबल SP नागपूर आहे, तर या ठिकाणी 7,242 प्लस अर्ज आलेले आहे आणि या ठिकाणी जवळपास 8,000च्या प्लस गेलेले अर्ज आहे, ठीक आहे, SP नागपूर या ठिकाणी। त्यानंतर मुंबई कारागृह आहे, तर मुंबई कारागृह या ठिकाणी 5,598 अर्ज आले होते काल, तर या ठिकाणी जवळपास विद्यार्थी मित्रांनो 67,000 ते 68,000 प्लस अर्ज या ठिकाणी गेलेले आहे मुंबई कारागृह या ठिकाणी। त्यानंतर पहा विद्यार्थी मित्रांनो SP अमरावती आहे, तर SP अमरावती या ठिकाणी जवळपास 16,683 अर्ज आले होते, तर आतापर्यंत 17,000 प्लस या ठिकाणी क्रॉस झाले असेल, 17 ते 18। त्यानंतर पहा विद्यार्थी मित्रांनो CP मुंबई आहे, तर CP मुंबई या ठिकाणी 1,68,662 अर्ज आले होते, तर आतापर्यंत 1,90,000 पर्यंत जे अर्ज या ठिकाणी पोहोचलेले आहे मित्रांनो CP मुंबई या ठिकाणी। त्यानंतर पहा विद्यार्थी मित्रांनो परभणी चालक आहे, तर परभणी चालक या ठिकाणी 3,200 प्लस अर्ज आतापर्यंत आलेले आहे। त्यानंतर पहा विद्यार्थी मित्रांनो CP मुंबई बँड्समन आहे, तर या ठिकाणी 3,600 प्लस अर्ज आतापर्यंत आलेले आहे। त्यानंतर पहा CP मुंबई ड्रायव्हर आहे, तर या ठिकाणी 45,000 प्लस अर्ज आतापर्यंत आलेले आहे। त्यानंतर SP सातारा आहे, तर या ठिकाणी 2,500 प्लस अर्ज आतापर्यंत आलेले आहे। त्यानंतर रायगड बँड्समन आहे, या ठिकाणी 4,000 प्लस अर्ज आतापर्यंत आलेले आहे। त्यानंतर पोलीस बँड्समन ठाणे, तर या ठिकाणी 4,215 प्लस अर्ज आतापर्यंत आलेले आहे। त्यानंतर पुणे ग्रामीण आहे, तर या ठिकाणी 22,900 प्लस अर्ज आलेले आहे। त्यानंतर सोलापूर आहे, तर सोलापूर या ठिकाणी 5,500 प्लस अर्ज आलेले आहे। त्यानंतर सोलापूर शहर आहे, तर या ठिकाणी मित्रांनो 4,300 प्लस अर्ज आतापर्यंत आलेले आहे। त्यानंतर मीरा भाईंदर आहे, या ठिकाणी 7,500 प्लस अर्ज आतापर्यंत आलेले आहे। त्यानंतर पिंपरी चिंचवड आहे, तर या ठिकाणी 6,900 प्लस आतापर्यंत अर्ज आलेले आहे। त्यानंतर रत्नागिरी पोलीस आहे, तर या ठिकाणी 7,900 प्लस अर्ज आतापर्यंत आलेले आहे। त्यानंतर नवी मुंबई आहे, तर या ठिकाणी 10,000 प्लस अर्ज आतापर्यंत आलेले आहे। त्यानंतर पहा विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी प्रत्येक जिल्ह्यामध्ये फॉर्मची संख्या वाढत आहे, मिनिटांनी फॉर्मची संख्या वाढत आहे, घंटाघंट्यानी फॉर्मची संख्या वाढत आहे आणि सर्वात जास्त फॉर्मची संख्या मित्रांनो CP मुंबईला वाढत आहे, कारण की या ठिकाणी कॅटेगरीनुसार सर्वात जास्त आहे, ज्या ठिकाणी सर्वात जास्त जागा असते त्या ठिकाणी मित्रांनो सर्वात जास्त फॉर्म येते आणि यावर्षी सर्वात जास्त फॉर्मसुद्धा CP मुंबईलाच येणार आहे। त्यानंतर पहा नवी मुंबई या ठिकाणी 10,000 प्लस अर्ज आलेले आहेत, त्याचबरोबर रत्नागिरी या ठिकाणी 7,900 प्लस आहे, हिंगोली SRPF या ठिकाणी 13,190 प्लस अर्ज आलेले आहे। त्यानंतर CP मुंबई आहे, तर CP मुंबई या ठिकाणी 1,90,000 प्लस अर्ज गेलेले आहे।
त्यानंतर यवतमाळ आहे, तर यवतमाळ या ठिकाणी 4,800 प्लस अर्ज आतापर्यंत आलेले आहे. त्यानंतर बीड आहे, तर बीड या ठिकाणी 4,400 प्लस आतापर्यंत अर्ज आलेले आहे. त्यानंतर परभणी आहे, तर परभणी या ठिकाणी 3,940 प्लस आतापर्यंत अर्ज आलेले आहे. त्यानंतर लातूर आहे, तर लातूर या ठिकाणी तुम्ही बघू शकता 3,900 प्लस आतापर्यंत मुलांनी फॉर्म भरलेले आहे. त्यानंतर धाराशिव आहे, तर धाराशिव जिल्हा पोलीसमध्ये 4,300 प्लस अर्ज आले आहे. त्याचबरोबर SRPF गट क्रमांक 15 बिरसी कॅम्प गोंदिया आहे, तर या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो 10,000 प्लस क्रॉस झालेले आहे. मी यामध्ये नाव नाही टाकलं गलतीनं, तर 10,000 प्लस अर्ज या ठिकाणी झालेले आहे. SRPF गट क्रमांक 15 बिरसी कॅम्प गोंदिया या ठिकाणी. धाराशिव जिल्हा पोलीस 4,300 प्लस अर्ज आले आहे. जालना या ठिकाणी 4,500 प्लस अर्ज आलेले आहे. SP रायगड आहे, तर या ठिकाणी 12,300 प्लस अर्ज आलेले आहे. त्यानंतर यवतमाळ ड्रायव्हर आहे, तर या ठिकाणी 3,600 प्लस अर्ज आलेले आहे. SP बीड आहे, तर या ठिकाणी 3,500 प्लस अर्ज आलेले आहे. त्यानंतर SP नंदुरबार आहे, या ठिकाणी 5,600 प्लस अर्ज आलेले आहे. पुणे रेल्वे ड्रायव्हर आहे, तर 1,300 प्लस अर्ज आलेले आहे. त्याचबरोबर रायगड आहे, तर या ठिकाणी 4,700 प्लस अर्ज आलेले आहे. मुंबई कारागृह आहे, तर या ठिकाणी 66,000 प्लस अर्ज आलेले आहे. त्यानंतर SRPF गट क्रमांक 1 पुणे आहे, तर या ठिकाणी 13,000 प्लस अर्ज आलेले आहे. त्यानंतर पहा विद्यार्थी मित्रांनो SRPF धुळे आहे, तर SRPF धुळे या ठिकाणी 15,000 प्लस अर्ज क्रॉस झालेले आहे. त्यानंतर SRPF गट क्रमांक 2 पुणे आहे, तर या ठिकाणी जवळपास 17,000 प्लस आतापर्यंत अर्ज आलेले आहे. त्यानंतर पहा विद्यार्थी मित्रांनो सातारा आहे, तर सातारा पोलीस या ठिकाणी 3,000 प्लस आतापर्यंत अर्ज आलेले आहे. त्यानंतर SP अकोला आहे, तर SP अकोला या ठिकाणी 8,400 प्लस अर्ज आतापर्यंत आलेले आहे. त्यानंतर पहा विद्यार्थी मित्रांनो SRPF अमरावती आहे, तर या ठिकाणी 16 ते 17,000 प्लस अर्ज आतापर्यंत गेलेले आहे. त्यानंतर ठाणे ग्रामीण आहे, तर ठाणे ग्रामीणला या ठिकाणी 5,400 प्लस अर्ज आतापर्यंत आलेले आहे. त्यानंतर अहमदनगर आहे, तर अहमदनगर या ठिकाणी 1,780 प्लस अर्ज आलेले आहे. त्यानंतर SRPF नवी मुंबई आहे, तर या ठिकाणी 14,000 प्लस अर्ज आलेले आहे. त्यानंतर बुलढाणा आहे, तर बुलढाणा या ठिकाणी 4,800 प्लस अर्ज आले आहे. SRPF गट क्रमांक 4 नागपूर आहे, तर या ठिकाणी 17,900 प्लस अर्ज आतापर्यंत आलेले आहे. तर 17 ते 18,000 प्लस अर्ज या ठिकाणी गेलेले आहे. ठीक आहे, SRPF नागपूर या ठिकाणी. SRPF गट क्रमांक 5 दौंड 8,400 प्लस अर्ज आले. SRPF जालना 15,000 प्लस अर्ज आलेले आहे. मुंबई गट क्रमांक 8 23,000 प्लस अर्ज आलेले आहे. ठाणे शहर या ठिकाणी 12,900 प्लस अर्ज आलेले आहे. CP मुंबई या ठिकाणी 1,90,000 प्लस क्रॉस झालेले आहे. मीरा भाईंदरला 15,900 प्लस अर्ज आलेले आहे. सिंधुदुर्ग या ठिकाणी 5,980 प्लस अर्ज आले आहे. पुणे कारागृहाला 49,000 प्लस अर्ज आलेले आहे. नवी मुंबईला 13,570 अर्ज आलेले आहे. त्यानंतर गोंदिया पोलीस आहे, तर या ठिकाणी 9,500 प्लस अर्ज आलेले आहे. त्यानंतर नागपूर ग्रामीण या ठिकाणी 5,700 प्लस अर्ज आलेले आहे. कोल्हापूर या ठिकाणी 3,800 प्लस अर्ज आतापर्यंत आलेले विद्यार्थी मित्रांनो. त्यानंतर नागपूर सिटी आहे, तर नागपूर सिटी या ठिकाणी जवळपास 19,600 प्लस अर्ज आलेले आहे. छत्रपती संभाजी महाराज नगर कारागृह 43,000 प्लस अर्ज आलेले आहे. त्यानंतर पहा पुणे कारागृह आहे, तर या ठिकाणी जवळपास 49,000 प्लस अर्ज आलेले आहे. त्यानंतर पहा विद्यार्थी मित्रांनो SP नांदेड आहे, तर या ठिकाणी जवळपास 9,000 प्लस अर्ज आलेले आहे. तर आतापर्यंत एवढ्या जिल्ह्यामध्ये जे आहे मित्रांनो जवळपास 84 प्लस घटकांची माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगितली आहे. तर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा, व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा आणि अशाच अपडेटसाठी रोजच्या रोज मित्रांनो मी तुम्हाला अशा प्रकारे अपडेट देत राहणार आहे कुठे किती अर्ज आले याबद्दल. तर आजच्यासाठी इथंच थांबतो, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय भारत.